सन्माननीय राज ठाकरे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात. बऱ्याच वर्षांनी राज आणि मी एकाच व्यासपीठावर आलं असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर ठाकरे हे मराठीसाठी एकत्र ठाकलेत, एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं महत्त्वपूर्ण विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. या विधानादरम्यान उद्धव ठाकरेंकडून देखील युतीचे संकेत आलेत का असा सवाल उपस्थित होतोय. आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार, न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नव्हे असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली, मराठी माणसाने लढून मुंबई मिळवली असं उद्धव ठाकरे म्हणाले. तोडाफोडा राज्य करा ही सरकारची नीती आहे, आमच्या महाराष्ट्राचा आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. तर कुठे गेलं मराठी रंगभूमीचं दालन असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आम्ही भाषेच्या विरोधात नाही, हिंदी सक्ती आम्हाला मान्य नाही असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांडलेलं आहे. साहजिकच आहे, सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत. आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्ट आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची? म्हणजे तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगा ही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता डोळे उघडलेत. पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.